महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो. या राज्यामध्ये परराज्यातून नागरिक येऊन या ठिकाणी उद्योग व्यवसाय करत आहेत. त्यामुळं राज्यात परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. अलीकडच्या काळात काही परप्रांतीय शासकीय अधिकाऱ्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतंच कल्याणमध्ये एका सोसायटीत राहणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्यानं मराठी भाषिकाला भाडोत्री गुंडाळून मारहाण करण्याची घटना घडली होती. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात राज्यभर उमटले होते. या शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी इचलकरंजीतील मनसेनं केली आहे. अन्यथा त्या परप्रांतीयाला मनसे स्टाईलनं प्रसाद दिला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. परप्रांतीयांनी सुद्धा मराठी भाषेवर प्रेम करावं. जर करणार नसतील तर त्यांनी आपला बोजा उचलून आपापल्या राज्यात जावं अशा मागणीचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी मौसमी बेर्डे चौगुले यांना दिले. यावेळी रवी गोंदकर, प्रताप पाटील, नितीन कटके, ऋषिकेश मराठे, अभिषेक सारडा, विशाल गोसावी, राजेश माळी, महेश शेंडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.